हॅलो. हां साहेब, आम्ही उद्या चाललोय बरं का राहायला. सामान आधीच पोहोचवलंय. तुम्ही साफसफाई केलीत ना व्यवस्थित? हो हो, म्हणजे काय, एकदम छान रंगकाम करून दिलंय. 2 नळ खराब होते ते पण बदललेत. आणि हो, सगळ्या रूम मध्ये नवीन बल्ब पण बसवलेत. कोणीच ओनर बल्ब देत नाहीत हा, पण मी देतोय. कसं आहे, तुम्ही जवळचे आहात हो, आणि तुम्ही राहणार म्हटल्यावर घर मेंटेन राहील. ते भाडं पाठवताय ना, उद्या राहायला चाललात तर? हो हो, त्याची काळजी करू नका, लगेच ऑनलाईन पाठवतो. आणि चावीचं कसं काय कराल? चावी सिक्युरिटीवाल्याकडेच आहे, तो देईल तुम्हाला. बरं बरं, चला मग, काही टेन्शन नाही. हो, आणि जरी काही लागलं, सोसायटीवाले काही नाटक करत असतील तर लक्षात ठेवा, आय एम जस्ट कॉल अवे. हो हो, नक्की. ते भाड्याचं तेवढं बघा. हो हो, लगेच करतो. चला मग, शिफ्ट झाल्यावर फोन करतो. हो चला, बाय बाय. आणि हो, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर न्यू बिगिनिंग. थँक्यू. थँक्यू साहेब. काय गोड बोलता ग घर मला सुरुवातीला. हो ना, 4-5 महिने झाले की कटकट चालू करतील. ए विशू, बस झाली हा भाड्याची घर, आता हे शेवटचं. हे ओनरशी ना कटकट मला अजिबात जमत नाहीये. अगं हा नाही करणार कटकट, सीनर असा आहे. काय झालं होतं रे? सांगेल नंतर. चल आता मला जाऊ दे, आधीच उशीर झालाय. तुला जमेल तेवढं पॅक कर, बाकी मी आल्यावर करू आपण. ए विशू, येताना काहीतरी खायला घेऊन ये रे. हो, आणतो. नमस्कार. बनसोडने चावी दिली का फ्लॅट नंबर 404? त्यांनी सांगितलं मला सिक्युरिटी मधून घ्या म्हणून. विशाल, तुम्हीच का? हो हो, मीच. आणि ती माझी बायको अंजू. ओ साहेब, मी आवाज ऐकलाय. काय? मी आवाज ऐकलाय साहेब त्या घरातून. रात्री ऐकला असाल ना? हो हो, रात्रीच. हे बघा, मला जर परत काही ड्युटीवर पिऊन दिसलात ना तर सरळ कंप्लेंट करीन सोसायटीत. ओ साहेब, काहीतरीच काय बोलताय? ड्युटीवर मी कधीच पिऊन येत नाही हो. हो, बघूयात ना, आहे मी आता इथेच. अंजू, बस चल, कोणत्या विचारात पडलीयस? काय बोलत होता रे तो? अगं काय बोलणार, फालतू बडबड करत होता. अगं डेली दारू पिणारे लोक असतात ग, आणि आता पण तोंडाला वास येतोय. पण तुम्हाला त्यांची स्टोरी सांगितली नाही. कोणाची? त्या कपलची रे. माहितीये की तुला. तू काय घाबरलीस की काय त्या सिक्युरिटीच्या बोलण्याला? मी घाबरत वगैरे नाही, तुला पण माहितीये माझा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. पण तो सिक्युरिटी वाला ना कॉन्फिडेंटली सांगत होता. अगं दारुड्या माणसात आहे ना विश्वासच भरपूर असतो. ऐक, मी काढले सगळी माहिती. ते जे कपल आहे ना, आय मीन होतं, ते दोघच होते. ना मूल ना बाळ. नवऱ्याचा बिझनेस होता आणि बायको हाऊसवाईफ. कोरोना आला आणि सगळं ठप्प झालं. लोन वगैरे होतं, त्याचं बर्डन वाढत गेलं. 8 महिन्याचं भाडं पण नव्हतं दिलं. बनसोडीने सुरुवातीला समजून घेतलं, पण नंतर जमत नसेल तर घर खाली करा म्हणून सांगितलं. मग काय, दोघांनी निर्णय घेतला आणि विष घेऊन आपलं आयुष्य संपवलं. काय? आणि त्याचा फायदा कोणाला झाला सांग? कोणाला? अगं असं काय करते, आपल्याला. काय बावळट आहेस रे.
अगं मस्करी नाही, 1 BHK फ्लॅटला 15,000 भाडं आहे आणि आपण फक्त 9,000 देतोय, ते पण मेंटेनन्स सकट. आहे की नाही फायदा मग? आहे, आणि पार्किंग पण आहे, त्याच्यामुळे ते बरं आहे. कोणाचं 1 नाही की 2 नाही. काय ग, कुणाकडे आली ती पाहुणी? अगं पाहुणे नाही, आमच्यावर राहायला आलेत ना, ते हेच आहेत वाटतं. तुमच्यावर 404ला? हो ना ग. बरेच डेअरिंग बाज दिसतात कपल्स. आमच्या आहे ना फोन करून बोलले पाहिजे, तेवढेच त्यांना खबर बात. चल येते. बनसोडे पण एक केसच आहे यार. मला बोलला घरात सगळीकडे नवीन बॉल लावलेत, बाहेर अजून एक बॉल लावला असतं तर काय झालं असतं? हो ना. काय मस्त घर आहे. उगाच लोक पण ना, जाऊ दे, आपला फायदा झाला ना हे महत्वाचं. चल आता टाइमपास नको, एवढंच सामान आहे, लावायला घेऊया. मग त्यानंतर मला जेवण पण बनवायचं आहे. अगं किती टेन्शन घेते सगळ्या गोष्टीचं. आज पार्टी माझ्याकडून, बाहेरून ऑर्डर करूयात. सांग ना काय मागवायचं? काही गरज नाहीये, पैसे वाचवायचे म्हणून हे घर घेतलं. मग आता कशाला वायफळ खर्च? तू चल लाग कामाला, मी पण मसाले भात बनवते, म्हणजे आपलं पटकन होईल. आता बस झालं यार अंजू, आता काही सगळं काही करायची गरज नाहीये, संध्याकाळी करू. आय नीड टू ब्रेक. आय नीड अ ब्रेक म्हणायचंय का तुला? नो नो, आय नीड टू ब्रेकच. डोंट टेल मी तू आत्ता कॅरम खेळणार आहेस. यार थोडंच राहिलं, त्यापेक्षा उरकून घेऊयात ना. विशाल यार, मला वाटलं होतं कांदा टोमॅटो तरी चिरून देशील. नुसतं बघावं तेव्हा कॅरम कॅरम. कॅरमशीच लग्न करायचं होतं ना. ए प्लीज ना अंजू, कर ना आजच्या दिवस. अंजू एक कपडा दे ना जरा. अंजू, अरे ती पावडर कुठे ठेवली आठवते का तुला? ए बघ ना तुझं तू, मी काय काय करू. विशू चल बस, भात झालाय. चल रे पाणी घे. ऐकतोयस का? अरे यार, एवढं कोणी गुंग होतं का कॅरम खेळताना? अगं सॉरी, लक्ष नव्हतं माझं. 5-6 वेळा आवाज दिला, हू नाही की झू नाही. तू जा आता पाणी घेऊन ये. हो आणतो. काय गे अंजू, काय झालं? गॅस चालूच ठेवलाय, असं दिवाळी काढशील तू. अरे
पण मी बंद केला होता. मग काय आपोआप चालू झालं का? तुला आवाज देण्याच्या नादात विसरली असेल बहुतेक. नशीब पेटलं तरी होता, नाहीतर एका दिवशी घर उडवायचीस. मी एवढी पण काही विसरभोळे नाहीये हा. चल, मी माझा राहिलेला कॅरमचा गेम संपवतो, तू काम उरकून घे. थोडं पडूयात, खूप दमल्यासारखं झालंय. नाही बाबा, तुला झोपायचं तर तू झोप. मला भरपूर काम आहेत. संध्याकाळी मार्केटला पण जायचंय. चल, उगाच वेळ नको काढू, लवकर मार्केट आवरून येऊ. अरे पण मला बरंच काय काय घ्यायचं आहे. अरे 8 वाजले यार. भरपूर काम आहे अजून. मला जेवण पण बनवायचंय. चल मी आवरून येते. चल जेवून घेऊयात. अंजू, काय झालंय काय तुला? गॅस पुन्हा चालू? अरे विशू, मी गॅस बंद केला होता. मला आठवतंय. कुणीतरी आहे विशू. अंजू, अगं शांत हो. चुकून राहिला असेल चालू. एवढं घाबरण्यासारखं काहीच नाहीये. दुपारी चालू राहिला होता ना, मग आता नाही राहू शकत का? पण मी स्वतः लक्ष देऊन बंद केला होता विशू. अगं हो, होतं असं कधी कधी. एक तर दिवसभर मरमर काम करतेस, आराम नाही केलास तसं होणारच ना. बाकी उरलेली कामं मी करतो, तू जा आता, पड जरा आराम कर. विशू, मी काय म्हणते, आपण इकडे नको राहूयात. काहीतरीच काय, एवढा चांगला फ्लॅट मिळाला आपल्याला, एवढं घाबरतेस कशाला? तू आराम कर, आपण उद्या निवांत बोलूया. अरे पण माझं ऐक तरी. अगं बोललो ना, उद्या बोलू. आता झोप तू. विशाल, काय चाललंय यार? तुझं तुला तरी कळतंय का? विशू, मी बोलतेय काहीतरी, ऐकायला येतंय का? विशू.